tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। टप्प्याचा माहेरघर म्हणून ओळखला जातोय। यस, या संघाची कित्येक वर्ष धुरा सांभाळली गोलंदाजीची। यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता। हो, काय जबरदस्त सुरुवात, थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु हे तेच मैदान आहे। एखाद्या षटकामध्ये देखील सामन्याचं पारडं बदलताना विघ्नेश सर आम्ही पाहिलेलं आहे आणि माझ्या मते सर्वाधिक षटकार चौकार ज्या मैदानांमध्ये जातात ना त्यापैकी हे एक मैदान आहे। डेफिनेटली या मैदानावर भरपूर षटकार आम्ही पाहिलेत। यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा बॉल मात्र काहीसा खाली राहतोय। मागील बॉलने घेतली होती उसळी, या बॉलला जर पाहिलं तर थोडासा खाली राहतोय आणि धावफलक जर पाहिलं तर जागेवर थांबतोय। थोडंसं स्ट्रगल सुरू आहे, परंतु यातून मार्ग काढावा लागणार आहे। डेफिनेटली आज सकाळचं सत्र पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी होती, पण प्रत्येक बॉल हा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय। म्हणजे उर्वरित जे 8 चेंडू झाले ते पडल्यानंतर थोडीसे खाली राहायला पाहायला मिळाले। याही वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर होतोय, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील एक धाव पूर्ण केले गेलेली आहे। म्हणजे इकडे गिरीची सुरुवात देखील झालेली आहे, परंतु 5 ओव्हरची मॅच आहे। जरी आपण म्हटलो 5 ओव्हरची मॅच आहे, परंतु ज्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता कमबॅक करण्याची संधी आहे। ही एक नंबर 1 स्पर्धा मानली जाते, माजी नगरसेवक चषक 2024। हो, इकडे व्हेरिएशन केलं आणि स्ट्रगल तर करत होते, परंतु इकडे अचूक टप्प्याची गोलंदाजी गिरीश कोचरेकर त्यासाठीच ओळखले जातात। दीपेशला चूक करायला लावली आणि दुसरा धक्का मात्र या ठिकाणी राजमुद्रा विक्रोलियन्स या टीमने दिलाय। विकेट, यस, विकेट प्राप्त झाली आहे। दीपू माळी एक मोठे विकेट प्राप्त झाली आहे। 2 धक्के आतापर्यंत विक्रोली टीमने पाहायला मिळाला। आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल। कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली, कॉट बिहाइंड मंगेश वैतीचा अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन। 2 धक्के आतापर्यंत ची ओळख आहे आणि आज टीमला गरज आहे। इकडनं एक चांगली सुरुवात, विशेष म्हणजे सुरुवात महत्त्वाची आहे, ती कशी होणार ते आपल्याला पाहायचं आहे। आणखीन एक बॉल टप्पा पडतोय, जसं तुम्ही म्हटलात बॉल काहीसे खाली राहत आहेत, याही वेळेला बॉल खाली राहिला आहे आणि यष्टी रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत। पहा, गिरीशने लेंथवर खिळून ठेवले, सध्या ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला। एक चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतोय, एक गेम प्लॅन घेऊन मैदानामध्ये उतरले आणि ते एक्झिक्यूट करत असताना खूप चांगली गोलंदाजी। आणखीन एक बॉल, काय बॉलिंग केली जाते। गिरीश कोचरेकर या मैदानात कुणाला कदाचित विश्वास बसणार नाहीये, परंतु या मैदानात एका धावेचं षटक टाकलं जाऊ शकतं। गिरीश कोचरेकर दाखवत आहेत काय बॉलिंग केली आहे, लाजबाब। अचूकतेचं माहेरघर याच करता म्हटलं जातं आणि जबरदस्त गोलंदाजी। मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर गिरीश कोचरेकर।